आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सावित्री आत्या, पारू कुठे? प्रीतम बाबा, तुम्हाला काही हवंय का? मी बनवून देऊ का काही? नाही, तू नको बनवून देऊस. ऍक्च्युली आज गोकुळाष्टमी आहे ना, सो तसंही घरात काहीतरी गोडधोड बनवावंच लागतं. हो. मीच पारूला सांगणार होतो की बदामाचा हलवा बनव, म्हणजे कसं मला आवडतं ते पण होईल आणि गोडधोड पण होईल. तेच सांगायला मी तर किचन मध्ये येत होतो. हो काय? हा पण पारू तर आज किचन मध्ये येणार नाहीये. का? तब्येत वगैरे बरी आहे ना त्याची? काही सिरियस नाहीये ना? मी तिला काही झालं नाही, बरी आहे ती. अहिल्या मॅडमनी सांगितलंय आज कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे ना, त्यात तिला राधा बनायला सांगितलंय. काय म्हणजे आईने पारूला राधा बनायला सांगितलंय? हो दादाला कृष्ण बनायला सांगितलंय? हो प्रीतम बाबा. ए आर यू शुअर? हो, राधेच्या विषयात पारू आणि श्रीकृष्णाच्या रूपात माझे आदित्य बाबा किती खुलून दिसतील नाही? हा. अरे देवा, पारूला राधेचा ड्रेस तर देऊन आले, पण त्याबरोबर ते फुलाचे दागिने काय ते लागतात ना, ते द्यायचे राहिले. हा, आता एक काम करते, माईदादांकडे जाते, फुलं घेऊन येते, ते दागिने बनवते आणि पारूला देऊन येते. तू ते कर आणि मी ही गुड न्यूज दादाला सांगून आलो. हो चल. काय कृष्ण का नाही? पण हे काय, तू रेडी नाही झाला अजून? ब्रो, किती किती चाइल्डिश आहे रे हे. म्हणजे मी काय लहान बाळ आहे का? आई अजूनही मला लहान समजते. म्हणजे मला कृष्णाचे कपडे घालायला सांगितले आणि हे कृष्णाचे कपडे कोण घेऊन आलाय माहितीये? तुझी बायको म्हणाली की आईची ऑर्डर आहे, आईने सांगितलंय तुम्हाला कपडे घालायला. तुमची जर का इच्छा नसेल तर मी आईला जाऊन. मग नाईला असतो मला हो म्हणायला लागलं. मग ती गेली फिदी फिदी हसत. अरे ब्रो, लोक हसतील यार माझ्यावर. तूच सांग मला, मी कृष्णाच्या कपड्यात कसा दिसेन? अच्छा, म्हणजे तुला कृष्ण व्हायचं नाही? नाही. ठीक आहे, नको होतो कृष्ण. थँक्यू, हा, थँक्यू सो मच. आपण दुसऱ्या कोणाला तरी कृष्ण म्हणून उभा करू. हा. तसंही आई म्हणालेली पारू राधा होणार आहे. कृष्ण इकडे इकडे इकडे. काय 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 बोललास तू आता? आपण दुसऱ्या कोणाला तरी कृष्ण बनू. नाही नाही, त्याच्या आधी काय बोललास? अच्छा, आधी हा, तू नको हो कृष्ण. मी मारे ना. मध्ये काय बोललास? हा, ते ते आईने पारूला राधा व्हायला सांगितलंय, पण ते सिरियसली? आणि मी कृष्ण? हा, म्हणजे यू शुअर आईचा या सगळ्याला ग्रीन सिग्नल आहे? अरे हो, म्हणून हे सगळं. म्हणजे मी आणि पारू आम्ही दोघं एकत्र राधा आणि कृष्ण बनून आई बाबा सगळ्यांसमोर एकत्र उभे राहू. म्हणून आई अशी का वागते? म्हणजे म्हणजे मध्येच काहीतरी वागते, मध्येच एक वागते. किती अनप्रेडिक्टेबल आहे. ते सगळं आहेच, पण ठीक आहे ना, तुला नाही व्हायचंय ना कृष्ण, दुसऱ्या कोणाला तरी उभं करू. एवढं काय? नाही नाही नाही. मला व्हायचंय कृष्ण. म्हणजे मी कपडे घालेन कृष्णाचे. म्हणजे काय? तू खुश आहेस ना? खूप खुश आहे. असं काय करतो? मला माहित होतं तू रेडी होणार. म्हणजे काय? अरे यार, काय झालं? अरे भीती वाटते. आता कसली भीती वाटतेय? नेहमी असं काहीतरी चांगलं घडणार असतं ना तेव्हा
भीती वाटते कोणाची तरी नजर लागेल. कॅप्टन तू निगेटिव्ह विचार नको करू हा. नाही मी निगेटिव्ह. तुझीच नजर लागेल. नाही नाही माझी नजर नाही लागणार. मी ते कपडे घालणार. हा तू रेडी हो. बाकी सगळं मी बघतो. डन. हा हा तू रेडी हो. हो गुड. मी ही बावळट अहिल्या कृष्ण जन्माष्टमीसाठी जरा जास्तच एक्साइटेड आहे. आणि आता तर तिने म्हणल्याप्रमाणे या घरात कोणीतरी स्पेशल गेस्ट येणार आहे. आय थिंक या घरात ही स्पेशल गेस्ट म्हणजेच अहिल्याने आदित्यसाठी बघितलेली मुलगी असणार. येस. आणि जर ही आदित्यसाठी बघितलेली मुलगीच असेल ना तर मग त्या काउंडळ सर्वांचा पत्ता आपोआप कट होणार. तसं त्या बिंडोक पारूची गँग आदित्य, प्रीतम, प्रिया हे सगळे जण भरपूर ट्राय करतील त्यांच्या लाडक्या पारूने सून बनून या घरात यावं म्हणून. पण या घराच्या आत मी आहे. मी या सगळ्यांना पुरून उरणार. मी त्या मुलीला इतका सपोर्ट करेन, तिची इतकी हेल्प करेन की त्या आदित्यला नाईलाजाने का होईना त्याच मुलीसोबत लग्न करावं लागेल. Yes! पारू, आतापर्यंतच्या प्रत्येक गेम मध्ये तू जिंकत आलीस ना, पण यावेळेस तसं नाही होणार. यावेळेस तू बघत राहा तुझ्याच गेम मध्ये कसं तुला तुझ्याच स्टाईलने हरवणार आहे ते. सासू मॅम, आदित्य फक्त मीच नाही तर या पाडू बरोबर सुद्धा काय त्या मैत्रिणींसमोर ती प्रीतमशी कशी वागत होती ना याचा सीसीटीव्ही फुटेज आहे माझ्याकडे. पण आता मी तुला सोडणार नाही. मी हे सगळं का केलं ते कळलं ना आता. का मला मारलेल्या प्रत्येक कानाखालीचा बदला घेणार आहे मी. पारू, this game starts now.